हॅलो डिअर स्टुडंट्स. आज आपण तुमचा जो काही आपला कंटिन्यू चालू असलेला चॅप्टर होतं ज्याचं नाव होतं ॲनिमल क्लासिफिकेशन. दॅट वॉज आवर 6th चॅप्टर. तर त्या चॅप्टरचा चौथा पार्ट पाहतोय आणि यामध्ये बघा सुरुवातीला आपल्याला इथे मेन्शन दिलेला जो काही आपण यापूर्वीच्या भागामध्ये पाहिलेला जो काही क्रायटेरिया होता ॲनिमल क्लासिफिकेशनचा, तर त्या क्रायटेरियावरती ॲनिमल्सला किंवा जे काही 10 फायला आहेत तर त्यांना क्लासिफाय करण्यात आलेलं आहे. तर सुरुवातीला आपण समजून घेऊया आणि मग आपला जो काही पुढचा भाग असेल त्याकडे वळूया. तर फायलम मध्ये पहिला फायलम आहे पोरीफेरा. त्याची बॉडी कॅव्हिटी असते ॲकोसिलो ओसिलोमेट, असिमेट्रिकल बॉडी असते, सेल्युलर ग्रेड ऑफ ऑर्गनायझेशन आहे. आणि महत्वाची गोष्ट म्हणजे ज्या किंगडम मध्ये तो येतो तो विदाउट सेल वॉल मल्टीसेल्युलर ऑर्गॅनिल्स मध्ये येतात हे सर्व. त्यानंतर नायडेरियामध्ये सुद्धा असिलोमेट आहे, रॅडियल सिमेट्री असते. त्यानंतर प्लॅटिहेल्मिन्स सुद्धा असिलोमेट आहे, बायलॅटरल सिमेट्री आणि टिश्यू ऑर्गन और ऑर्गन सिस्टीम ग्रेड त्यांच्यामध्ये प्रेझेंट असतो. किंवा ॲस्केल हेल्मिन्स आहे, सुडोसिलोमेट्स, बायलॅटरल सिमेट्री, अशा पद्धतीने आपण त्यांचं क्लासिफिकेशन केलेलं. सो बघा त्यानंतरचा पुढचा पार्ट असणार आहे. आपण आता प्रत्येक जे काही 10 नॉन कॉर्डेट्स आहेत तर त्या नॉन कॉर्डेट्स मध्ये आढळणारे जे काही 10 फायला आहेत थोडक्यात, तर त्यांचे कॅरेक्टरिस्टिक्स त्यांचे एक्झाम्पल्स पाहणार आहोत. त्यापैकी पहिला फायलम आहे आपला दॅट इज पोरीफेरा. आता याच्या नावातच अर्थ लपलेला. तर पोरी पोरी मीन्स व्हॉट? सी हियर, पोरी मीन्स पोरस. आता पोरस म्हणजे काय? डू यू नो व्हॉट इज मीन बाय पोरस? तर पोरस म्हणजे छिद्र, म्हणजे छिद्रांनी बनलेले जे काही ऑर्गॅनिझम्स असतात त्यांना ते सर्व या फायलम पोरीफेरामध्ये इन्क्लूड केलेले असतात. यामध्ये बघा फर्स्ट कॅरेक्टरिस्टिक्स, दीज ॲनिमल्स आर विथ सिम्पलेस्ट बॉडी प्लॅन अँड आर कॉल्ड ॲज स्पॉन्जेस. They bear numerous pores on their body. Those pores are called as ostia and oscula. तर असे ॲनिमल्स ज्यांची बॉडी काय सिम्पलेस्ट बॉडी प्लॅन आहे आणि त्यांना आपण स्पॉन्जेस म्हणतो आणि त्यांच्या बॉडीवरती न्यूमरस म्हणजे असंख्य छिद्र असतात त्यांच्या, आणि हे जे काही पोर्स आहेत त्याला आपण ऑस्टिया किंवा ऑस्क्युला म्हणतो. सो आता एखादा असा ॲनिमल त्याच्या बॉडीवरती खूप सारे छिद्र आहेत आणि त्या छिद्रांना आपण ऑस्टिया किंवा ऑस्क्युला म्हणतो. These are aquatic animals. Most of them are marine and few are freshwater dwellers. काही यामधले बघा काही हे aquatic animals आहेत आणि त्यांच्यापैकी काही हे मराईन आहेत आणि काही हे फ्रेश वॉटर dwellers आहेत. काही ॲनिमल्स असिमेट्रिकल बॉडी असते, तर हे जे काही ॲनिमल्स आहेत त्याच्यामध्ये स्पेशल टाइप्स ऑफ सेल्स असतात ज्याला आपण कॉलर सेल्स म्हणतो, कारण यांचं सेल टिश्यू ऑर्गनायझेशन कसं आहे तर सेल टिश्यू ग्रेड अशा पद्धतीचं त्यांचं ऑर्गनायझेशन आहे. त्यामध्ये बघा त्यांची मोस्ट ऑफ द ॲनिमल्स हॅव असिमेट्रिकल बॉडी. त्यांना आपण कोणत्याही अँगलनं कट केलं तरी सुद्धा त्यांचे दोन समान भाग पडत नाहीत, म्हणून ते कसे आहेत असिमेट्रिकल आहेत. तर त्यानंतर पुढचा मुद्दा, these animals are always attached to substratum, hence do not show locomotion. Hence they are referred as sedentary animals. आता त्यांचे जे काही सबस्ट्रॅटम्स असतात म्हणजे जे काही मुळा असतात, पाय असतात, तर ते जमिनीला चिटकून असतात सातत्यानं आणि म्हणूनच त्यांना सेडेंटरी ॲनिमल्स म्हणजे हालचाल न करणारे कायमस्वरूपी त्याच ठिकाणी राहणारे प्राणी म्हणून ओळखलं जातं. Their spongy body is supported by spicules or spongin fibers. Spicules are made up of calcium carbonate or silica. जी काही स्पॉन्जी बॉडी आहे तर ती स्पिक्युल्स किंवा स्पॉन्जिन फायबर्स यांनी सपोर्ट केलेली असते आणि ते जे काही स्पिक्युल्स आहेत तर ते कॅल्शियम कार्बोनेट किंवा सिलिका पासून बनलेले असतात. These animals feed upon small organisms taken in their body along with water. हे जे काही ॲनिमल्स आहेत तर ते त्यांच्या बॉडीच्या आतमध्ये वॉटर घेतात आणि त्या वॉटर सोबतच जे काही त्यांना फूड हवंय तर त्याच्यावरती जगतात. सो वॉटर इज टेकन इन थ्रू ऑस्टिया अँड गिव्हन आउट थ्रू ऑस्क्युला. पाणी हे छोटे छोटे छिद्रांद्वारे घेतलं जातं ज्याला आपण ऑस्टिया म्हणतो. आता ऑस्क्युला काय असतो बघा, तर असे बरेचसे ऑस्टिया एकत्र येतात आणि एक मोठं छिद्र तयार होतं त्याला आपण ऑस्क्युला म्हणतो.
आणि आत येताना ऑस्टियाच्या मदतीने येतं आणि बाहेर जाताना मात्र ऑस्क्युलच्या मदतीने जातं. These animals reproduce by budding, an asexual method and or by sexual method. या एनिमल्स मध्ये रिप्रोडक्शनचा वे कोणता तर बर्डिंग. यांच्यामध्ये एक बर्ड येते अशा पद्धतीने आणि ती बर्ड टोटली या पॅरेंट सेल वरती जगते आणि तेव्हा तिची पुरेपूर वाढ होते. जेव्हा ती मॅच्युअर होते, इन दॅट केस the bird will separate from the parental cell and she will grow independently. Besides, they have good ability to regeneration. एवढं असून सुद्धा त्यांच्याकडे रिजनरेशन होतं. म्हणजे बघा, तुम्हाला ठाऊक आहे, आपल्या घरातली जी काही पाल असते तर त्या पालीचं शेपूट तुटलं तरी सुद्धा काही दिवसानं ते शेपूट आपल्याला परत जुळलेलं, परत आलेलं पाहायला मिळतं. तशाच पद्धतीने या ॲनिमल मधला किंवा या स्पॉन्जेस मधला एखादा पार्ट कट झाला तर तिथे त्या ठिकाणी काही दिवसानंतर, काही कालावधीनंतर नवीन पार्ट येतो. आता या पोरीफेराचे एक्झाम्पल्स काय तर सायकॉन असेल, युस्पॉन्जिया ज्यालाच आपण बाथ स्पॉन्ज म्हणतो, हायलोनिमा, युप्लेक्टेला असे वेगवेगळे स्पॉन्जेस आपल्याला पाहायला मिळतात. सी हियर, आता आपण पाहतोय फायलम नायडेरिया. एक मिनिट, तर इकडे बघा, यामध्ये ह्या सायकॉन स्पॉन्ज मध्ये ऑस्ट्रिया म्हणजे असे छोटे छोटे छिद्र, कॉलर सेल, कारण त्यांच्यामध्ये टिश्यू अब्सेंट आहे, सो कॉलर सेल्स असतात आणि अशी एखादी मोठी राऊंड, असे बरेच छोटे एकत्र येऊन बनलेलं एखादा राऊंड म्हणजेच ऑस्क्युलम. मग पाणी कशाच्या मदतीने आत येतो ऑस्टियाच्या मदतीने, पण बाहेर जाताना ऑस्क्युलमच्या मदतीने जातो. इज इट क्लिअर ना? त्यानंतरचा पुढचा फायलम असणार आपल्याला सिलेंट्रेटा किंवा ज्याला आपण नायडेरिया म्हणतो. त्यामधलं पहिलं कॅरेक्टरिस्टिक्स आहे बॉडी ऑफ दिस एनिमल्स इज सिलेंड्रिकल और अम्ब्रेला लाइक. आता हे जे काही या ग्रुप मधले, या फायलम मधले जे काही एनिमल्स आहेत तर त्यांची बॉडी ही मोस्टली अम्ब्रेला लाइक असते. इफ इट इज सिलेंड्रिकल इट इज कॉल्ड ॲज पॉलिप. इफ इट इज अम्ब्रेला कॉल्ड ॲज मेड्युसा. तर काही त्याच्यामध्ये अपवाद आहेत की काही वेळेला काय होतं तर काही वेळेला सिलेंड्रिकल बॉडी असेल तर त्याला आपण पॉलिप म्हणतो आणि जर अम्ब्रेला सारखी बॉडी असेल तर त्याला आपण मेड्युसा असं म्हणतो. मोस्ट ऑफ दीज एनिमल्स आर मराइन, ओनली फ्यू आर फ्रेश वॉटर ड्वेलर्स. याच्यापैकी जवळपास सर्व हे मराइन असतात, म्हणजे हे समुद्रात राहणारे असतात. फक्त काही मोजके म्हणजे बोटांवर मोजता येण्या इतकेच एनिमल्स हे फ्रेश वॉटर ड्वेलर्स आहेत, म्हणजे ते फ्रेश वॉटर मध्ये राहतात. आता इथे बघा, हा तुम्हाला हायड्रा दिसतोय, तर हा हायड्रा कसा आहे सिलेंड्रिकल आहे, सो याला आपण काय म्हणतो मग, याला आपण पॉलिप म्हणतो. आता या हायड्राचे पार्ट्स जर आपण बघितले तर न्यू बर्ड आहे, बॉडी, टेंटॅकल्स आहे, माउथ आहे, टेस्टिस आहे, ओव्हरी आहे आणि हा आहे आपला ओव्हरऑल हायड्रा. त्यानंतर नेक्स्ट पॉइंट, आता या जे काही एनिमल्सची बॉडी आहे ती रॅडियली सिमेट्रिकल असते आणि डिप्लोप्लास्टिक, म्हणजे आपल्याला त्याला अशा पद्धतीनं वरच्या दिशेने कट करावं लागेल तेव्हाच आपल्याला त्याची रॅडियल सिमेट्री पाहायला मिळेल. डिप्लोप्लास्टिक म्हणजे फक्त दोनच लेअर या एनिमलच्या बॉडीमध्ये असतात. त्यानंतरचा पुढचा मुद्दा, नायडोब्लास्ट bearing tentacles are present around the mouth. Tentacles are useful for capturing the prey, whereas नायडोब्लास्ट inject the toxins in the body of prey. जे काही नायडोब्लास्ट असतात त्यांचे जे काही टेंटॅकल्स असतात. नाउ व्हॉट इज मीन बाय टेंटॅकल्स, यू कॅन सी हियर. तर आपल्याला टेल लाईक स्ट्रक्चर असतात त्यालाच आपण इथे टेंटॅकल्स म्हणतो. पण या टेंटॅकल्सचा यूज काय तर हे टेंटॅकल्स त्यांचं जे काही फूड आहे तर ते फूड कॅप्चर करण्यासाठी वापरलं जातं आणि त्यांच्याद्वारे ते टॉक्झिन्स इन्सर्ट करतात, इंजेक्ट करतात. कुठे तर त्या प्रेच्या बॉडीमध्ये. तर दोज आर युजफुल फॉर प्रोटेक्शन टू, आणि ते त्यांचं स्वतःचं प्रोटेक्शन करण्यासाठी सुद्धा तितकेच महत्वाचे आहेत, तितकेच इम्पॉर्टंट आहेत. आता याचे एक्झाम्पल्स काय, हायड्रा, ॲडॅम्सिया ज्याला सियानम म्हणतो आपण, सायलिया, पोर्तुगीज मॅन ऑफ वॉर म्हणतो, ऑरेलिया म्हणजे जेलीफिश आहे, कोरल्स आहेत इत्यादी. आता कोरल्स आणि नायडेरिया फायलम मधले बघा सियानम आहे, त्याला टेंटॅकल्स आहे. तर अशा पद्धतीचे वेगवेगळे एनिमल्स या फायलम मध्ये येतात.
डू यू नो या संदर्भात आपल्याला थोडीशी माहिती दिलेली. आता माहिती काय लक्षात घ्या. बाथ स्पॉन्ज तुम्ही कधी ऐकलंय? तर आपल्याकडे बरेच जण हा बाथ स्पॉन्ज वापरतात सुद्धा, पण लक्षात नाही की हे यालाच आपल्याला बाथ स्पॉन्ज म्हणायचंय. दिस इज अ ब्लॅक कलर्ड अँड समवॉट राऊंड शेप ॲनिमल. हा एक खरं तर ॲनिमल आहे. याची बॉडी ही फायबर्स, प्रोटीन आणि स्पॉन्जिन याने बनलेली असते, त्यामुळे याच्यामध्ये गुड होल्डिंग, वॉटर होल्डिंग कॅपॅसिटी असते आणि म्हणूनच आजकाल आपण त्याला आंघोळीसाठी सुद्धा वापरतोय. याऐवजी याच्यापासून पिलोज म्हणजे उषा, कुशन्स म्हणजे गाद्या बनवल्या जात आहेत आणि जे काही वेटिंग मटेरियल आहे, पोस्टल स्टॅम्प्स आहेत किंवा काउंटिंग करन्सी नोट्स आहेत, तर ते एकमेकाला चिपकू नये यासाठी सुद्धा या स्पॉन्जेसचा वापर केला जातो. यू कॅन सी हिअर बाथ स्पॉन्जेस. देर आर मेनी ऑफ व्हरायटीज ऑफ बाथ स्पॉन्जेस इन द मार्केट, यू कॅन सी. त्यानंतरचं पुढचं फायलम असणार आहे प्लॅटी हेल्मिन्स. आता याचा पहिला कॅरेक्टरिस्टिक काय बघा. बॉडी ऑफ these animals is slender and flat like a leaf or strip, hence they are called flatworms. तर जे काही ॲनिमलची बॉडी आहे तर ती स्लेंडर आहे, म्हणजे अगदी निमुळती आहे, तर फ्लॅट आहे, चपटी आहे थोडीशी एखाद्या पाण्यासारखी किंवा एखाद्या पट्टीसारखी, त्याला आपण फ्लॅटवर्म्स म्हणतो. काही ॲनिमल्स हे एंडो पॅरासाइट्स आहेत. एंडो मीन्स आत, पॅरासाइट म्हणजे अदर जे काही ॲनिमल्स असतात त्यांच्या बॉडीच्या आतमध्ये राहतात आणि त्यांचंच अन्न शोषून ते खातात. काही फ्री लिव्हिंग आहेत, काही म्हणजे अगदी मोकळे वातावरणात फिरणारे आहेत आणि काही ॲक्वॅटिक आहेत म्हणजे जलीय आहेत. त्यांची बॉडी ही असिलोमेट आहे आणि बायलॅटरली सिमेट्रिकल आहे. म्हणजे आपल्याला जर त्याची सिमेट्री करायची असेल तर त्याच्या बरोबर इक्वल 2 हार्म्स पडतात, त्यालाच आपण बायलॅटरली सिमेट्रिकल म्हणतो. काही ट्रिप्लोब्लास्टिक आहेत आणि त्यांची जी काही बॉडी आहे तर ती 3 जर्म लेयर्सने बनते, दॅट इज एंडोडर्म, एक्टोडर्म अँड मेसोडर्म. ओके, तर हे जे काही ॲनिमल्स आहेत ते हर्माफ्रोडाइट आहेत, म्हणजेच मेल आणि रिप्रोडक्टिव्ह सिस्टीम हे एकाच ॲनिमलच्या बॉडीवरती प्रेझेंट असतात, त्यांना आपण हर्माफ्रोडाइट म्हणतो. एक्झाम्पल्स मध्ये प्लॅनेरिया, लिव्हर फ्ल्यूक, टेपवर्म येतात. आता इथे बघा, दिस इज लिव्हर फ्ल्यूक, दिस इज टेपवर्म अँड दिस इज प्लॅनेरिया. मग यांच्यामध्ये ते हर्माफ्रोडाइट आहेत, याचा अर्थ त्याच सेम बॉडीवरती मेल गॅमेट अँड फिमेल गॅमेट प्रोड्यूस होणार, तिथेच फ्यूज होणार अँड दे विल शो द फर्टिलायझेशन प्रोसेस. ओके, सी हिअर, इकडे बघा, हे काय आहेत तर हे आहेत कोरल्स. कोरल्स आपण आत्ताच पाहिलेले, तर खूप मनोहारी किंवा ज्याला आपण म्हणतो की खूप छान असं दृश्य असतं, असे कोरल्स आपल्याला मोस्टली अंदमान निकोबार साइट्स आहेत, मालदीव्स आहेत, तर त्या ठिकाणी डेव्हलप झालेले पाहायला मिळतील. त्यानंतरचा पुढचा फायलम आहे फायलम ॲस्किलहेल्मिन्स. आता यामध्ये बघा, बॉडी ऑफ दीज ॲनिमल्स, आता हे जे काही ॲस्किलहेल्मिन्स आहेत तर त्यांची बॉडी लॉंग असते, थ्रेड लाईक असते म्हणजे दोऱ्यासारखी असते आणि सिलेंड्रिकल असते, म्हणूनच आपण त्यांना राऊंडवर्म्स म्हणतो. तर हे एकतर फ्री लिव्हिंग आहेत किंवा मग एंडो पॅरासाइट्स आहेत. फ्री लिव्हिंग असतील तर मग एकतर ॲक्वॅटिक असतील किंवा मग टेरेस्ट्रियल असतील. त्यांची बॉडी ट्रिप्लोब्लास्टिक आहे आणि त्यांच्यामध्ये सुडोसिलोमेट्स प्रेझेंट आहे. तर नॉन सेगमेंटेड आहे आणि टफ क्युटिकल प्रेझेंट असतो यांच्यामध्ये. युनिसेक्शुअल आहेत म्हणजे एका ॲनिमलवरती एकच सेक्स ऑर्गन असेल, एकतर ती आयदर इट मे बी मेल और आयदर इट मे बी फिमेल. एक्झाम्पल्स मध्ये ॲस्केरिस बघा, इंटेस्टायनल वर्म आहे, फिलेरियल वर्म आहे, लोआ म्हणजे आय वर्म आहे, असे बरेचसे प्रकार त्या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतील. तुम्हाला एक इंटरेस्टिंग फॅक्ट सांगते ॲस्केलहेल्मिन्सचा, तुमच्या लेवलवरती नाही येतो, बट वेन यू गो, तुम्ही ग्रॅज्युएशन मध्ये जा त्यावेळेला तुमच्या लक्षात येईल की मेल ॲस्केरिस पेक्षा फिमेल ॲस्केरिसची जी काही लेंथ आहे ती खूप जास्त असते आणि फिमेल ॲस्कॅरिस ही मेल ॲस्कॅरिस पेक्षा जास्त प्रमाणामध्ये ब्लड सक करते, असं एका रिसर्चनुसार सांगण्यात आलेलं आहे. त्यानंतर पुढचा फायलम आहे ॲनिलिडा. नाव व्हॉट इज मीन बाय ॲनिलिडा, तर त्याचे कॅरेक्टरिस्टिक्स बघा म्हणजे तुमच्या लक्षात येईल. बॉडी ऑफ these animals is long, cylindrical and metamerically segmented. ॲनिमल्सची जी काही बॉडी असते, जे काही शरीर आहे तर ते लांब आहे, सिलेंड्रिकल आहे आणि मेटामेरिकली सेगमेंटेड आहे. बरेचसे ॲनिमल्स हे फ्री लिव्हिंग आहेत, काही एक्टोपॅरासाइट आहेत,
म्हणजे बाहेरच्या शरीराच्या बाहेर राहून अन्न शोषणारे आहेत, फ्री लिव्हिंग आहेत, काही मराईन आहेत, तर काही फ्रेश वॉटर आहेत, काही टेरेस्ट्रियल आहेत, काही ट्रिप्लोब्लास्टिक आहेत, बायलॅटरल सिमेट्रिकल आहेत आणि युसिलोमेंट आहेत. त्यांना सिटे असतात, पॅरापोळे असतात किंवा सक्कर असतात लोकोमोशनसाठी. म्हणजे एक स्पेसिफिक अवयव जे की त्यांना लोकोमोशनसाठी मदत करतं. जी काही बॉडी आहे तर ती स्पेशल क्युटिकलनी काय केलेली, कव्हर केलेली आहे. आणि हे जे काही ॲनिमल्स आहेत ते एकतर हर्माफ्रोडाईट असतात, म्हणजे बघा या एकाच बॉडीवरती दोन्ही सेक्सेस प्रेझेंट असतात, दॅट इज मेल अँड फिमेल, दोन्ही सेक्सेस प्रेझेंट असतात, किंवा मग सिंगल मेल आणि सिंगल फिमेल असं असतात. फॉर एक्झाम्पल अर्थवर्म आहे, लीच आहे, नेरिस आहे, एक्सेट्रा आपल्याला त्यांचे एक्झाम्पल्स पाहायला मिळतील. त्यानंतरचा नेक्स्ट फायलम असणार आहे अर्थोपोडा. तर हा जो काही फायलम आहे तर याच्यामध्ये बघा जे काही ॲनिमल्स आहेत तर त्यांना जॉईंट अपेंडेजेस असतात, म्हणजे हात आणि पाय असतात, त्यांनाच आपण अर्थोपोड्स म्हणतो. आपल्या पृथ्वीवरती हायेस्ट नंबर ऑफ कोणत्या फायलम मधले प्राणी आहेत तर दॅट इज अर्थोपोडा. Hence, this is the largest phylum with highly successful animals in animal kingdom. These animals are found in all types of habitats, ranging from deepest oceans to highest mountains. Body of these animals is triploblastic, eucoelomate, bilaterally symmetrical and segmented. आता याचे एक्झाम्पल्स बघण्यापूर्वी आणखी काही कॅरेक्टर्स बघूया आपण. त्यांचा जो काही एक्झोस्केलेटन आहे, आता एक्झो म्हणजे आउटरचा जो काही स्केलेटन आहे तो चिटिनियस आहे, म्हणजे चिटिन नावाचा, त्यालाच आपण कायटिन सुद्धा म्हणतो. तर कायटिन नावाचा एक थर त्यांच्या एक्झोस्केलेटन वरती प्रेझेंट आहे. आणि हे सर्व ॲनिमल्स युनिसेक्शुअल आहेत. फॉर एक्झाम्पल बघा आता क्रॅब, स्पायडर, स्कॉर्पिओन, मिलीपेडे, सेंटिपेड, cockroach, butterfly, honeybee, etc. are the examples of the what? Arthropoda. आता यानंतरचे जे काही फायलम आहेत ते आपण नेक्स्ट अँड पुढचा जो काही भाग असेल तर त्यामध्ये पाहणार आहे. तर फ्रेंड्स या ठिकाणी आपला जो काही हा पार्ट होता आजचा तो संपतो. आता या संपूर्ण पार्ट मध्ये जर तुम्हाला काही अडचण असेल तर लगेच कमेंट करा, किंवा आपला जो काही ऑफिशियल नंबर आहे त्यावरती तुम्ही मेसेजेस स्वरूपात तुमच्या अडचणी विचारू शकता. तशाच पद्धतीने बघा तुम्ही आपल्या चॅनलवरती नवीन आहात तर लगेच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, बाजूला असलेल्या बेल आयकॉनवरती क्लिक करा आणि त्या ठिकाणी ऑल करा, म्हणजे तुम्हाला त्या संदर्भातल्या सर्व नोटिफिकेशन्स मिळतील. आपले लाईव्ह क्लासेस अटेंड करण्यासाठी आपला जो काही सेकंड चॅनल आहे त्याचं नाव आहे गुरुवारी अकॅडमी लाईव्ह चॅनल, तर त्याला सुद्धा सबस्क्राईब करून ठेवा. आपले बरेचसे सोशल मीडिया अकाउंट्स आहेत आणि त्यांच्या लिंक्स तुम्हाला या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मिळतील, त्याही ठिकाणी तुम्ही जॉईन होऊ शकता. सो फ्रेंड्स अशाच पद्धतीने पुढील पार्ट्स पाहण्यासाठी तुम्हाला आपल्या चॅनलच्या प्लेलिस्ट मध्ये जावं लागेल. त्या ठिकाणी तुम्हाला 10th स्टँडर्ड सायन्स अँड टेक्नॉलॉजी पार्ट सेकंड या फोल्डर मध्ये सर्व व्हिडिओज मिळतील, तर ते पहा, त्यांचा व्यवस्थित पद्धतीने अभ्यास करा. लवकरच भेटू आपण पुढच्या भागामध्ये. तोपर्यंत बाय बाय गाईज, टेक केअर.